नमस्कार, PRB लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. लोणचं म्हणलं की आपल्याला वाटतं बनवल्यानंतर 10-15 दिवस तरी हे खायला मिळणार नाही, पण हे लिंबाचं लोणचं असं आहे की 10 ते 15 मिनिटात बनवायचं आणि लगेच खायचं. जेव्हा तोंडाला चव नसते, काही भाजी खावीशी वाटत नाही, तेव्हा तुम्ही हे आंबट, गोड, तिखट लोणचं बनवून खाऊ शकता. अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतं व मेन म्हणजे लगेचच खाताही येतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तुम्हाला तर माहितीच आहे की मी गावावरून येतेवेळी भरपूर अशी लिंब आणलेली होती. आता हे क्रश लिंबाचं लोणचं बनवतेवेळी लक्षात ठेवायचं की लिंब पातळ सालीचे बघून घ्यायचे, जाड सालीचे घ्यायचे नाहीत. जाड सालीचे घेतल्यामुळे काय होतं, लोणचं खातेवेळी ते तुरट लागू शकतं, म्हणून अगदी पातळ सालीचे बघून लिंब घ्यायचे. आता मी ते 7 लिंब घेतलेले आहेत. आता यामध्ये गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यानंतर 10 ते 15 मिनिट हे लिंब असे ज्या गरम पाण्यामध्ये झाकून ठेवायचे. लिंब पाण्यात भिजत ठेवल्यामुळे त्यावर जर काही कचरा घाण असेल तर ती निघून जाते. लिंब भिजतायत तोपर्यंत इथे आपण गूळ चिरून घेऊ, कारण हे लिंबाचं लोणचं गुळापासून बनवणार आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर घेतली तरीही चालेल, पण मी इथे गुळाचा वापर केलेला आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. मी इथे अंदाजे गूळ चिरून घेतलेला आहे. आता हा चिरलेला गूळ साईडला ठेवू. लिंब ही गरम पाण्यात भिजत ठेवून 10 मिनिट पूर्ण झालेली आहेत. आता ते काढून पाहू. 10 मिनिट गरम पाण्यात ठेवल्यानंतर आता हे लिंब साईडला काढून घ्यायचं व स्वच्छ कोरड्या कपड्याने छान कोरडे करून घ्यायचं. आता हे इन्स्टंट क्रश लिंबाचं लोणचं बनवते वेळी लिंब मात्र छान बघून घ्यायचे, म्हणजे त्यावर कोणतेही डाग असले नाही पाहिजे. आता हे लिंब छान कोरडे करून घेतलेले आहेत. आता याला चिरून घ्यायचं. चिरतेवेळी एका लिंबाच्या 8 फोडी होतील असं चिरून घ्यायचं. चिरतेवेळी यातील सर्व बिया काढून घ्यायच्या. यामध्ये जर बिया राहिल्या तर लिंबाचं लोणचं हे तुरट लागतं, कारण बिया या खायला तुरट लागतात, म्हणून अजिबात एकही बी यामध्ये ठेवायची नाही. या पद्धतीने बनवलेलं लोणचं अगदी 1 ते 2 वर्ष टिकतं, अजिबात खराब होत नाही. एवढे दिवस ठेवायचा प्रश्नही येत नाही, कारण हे लिंबाचं लोणचं खायला एवढं छान लागतं की ते लगेचच संपूनही जाईल. मी हे थोड्याशा क्वांटिटीमध्ये का बनवलं आहे, तर मी गावाहून येतेवेळी भरपूर वेगवेगळ्या प्रकारची लोणची आणलेली होती, म्हणून मी अगदी थोडंसंच हे बनवलेलं आहे. म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. मी काय करायला गेले आणि लाईटीने माझी साथ दिली असं तर कधीच होत नाही. लिंब चिरून ठेवल्यानंतर मी 1 ते 1.5 तास लाईटीचा वेट केला, तेव्हा कुठेही लाईट आली. मग म्हटलं आता पटकन लोणचं बनवून घ्यावं. आता या चिरून घेतलेल्या लिंबाच्या फोडी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं. यामध्ये अजिबात सीड्स राहिले नाही पाहिजे. इथे पाहू शकता सर्व फोडी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेल्या आहेत. आता याला अजिबात पाणी न घालता पल्स मोडवर फिरवून घ्यायचं. एकदम जास्त फाईन पेस्ट करायची नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे ते खातेवेळी छान लागतं. इथे पाहू शकता या टेक्स्चरचं मी हे क्रश बनवून घेतलेलं आहे. आता याला एका वाटीत काढून घ्यायचं, म्हणजे ते मोजायला सोपं होईल, म्हणजे त्याच मापाने गूळ घालायला सोयीस्कर होतं, म्हणून मी याला एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. संपूर्ण क्रश इथे 1 वाटी झालेला आहे. आता हा क्रश एखाद्या कढईमध्ये ट्रान्सफर करायचा व त्यानेच 2 वाटी गूळ घालायचा. आम्ही थोडंसं गोड कमी खातो, म्हणून इथे मी 1.5 वाटी गूळ घातलेला आहे. तुम्ही 2 वाट्या घालू शकता. आता याला मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण गूळ मिक्स झाल्यानंतरच गॅस चालू करायचा व याला छान असं शिजवून घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटात हे छान असं शिजलं जातं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची व हा लिंबाचा क्रश व गूळ छान शिजवून घ्यायचं. शिजवते वेळी सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे बुडाला करपत नाही. इथे पाहू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत एकतारी पाक तयार होणार नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं असतं. हळूहळू याचा कलरही चेंज व्हायला लागतो. इथे पाहू शकता छान असा कलरही आलेला आहे.
एक तारी पाक तयार होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं असतं. इथे पाहू शकता हलकंसं मिक्स झालेलं आहे. अजून एक 4 ते 5 मिनिट याला शिजवून घेऊ. मी याला कंप्लीट 12 ते 15 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. शिजवून घेतल्यानंतर शेवटी याचं टेक्स्चर काहीसं असं आलं होतं. आता या स्टेजला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्याचबरोबर जाडसर वाटून घेतलेले जिरे घातलेले आहेत. तुम्ही जिरे पूडही घालू शकता. त्यामध्ये मी एक काळी मिरीही घातली होती. त्याचबरोबर लाल तिखट 2 चमचे घालायचं. काश्मीरी लाल तिखट जे असतं ते यामध्ये घालायचं. त्याने रंगही छान येतो व टेस्टही छान लागते. मसाले घातल्यानंतर 5 मिनिट परत शिजवून घेतलेलं आहे. या टेक्स्चरचं मिश्रण तयार झालं की गॅस बंद करायचा. इथे आपलं इन्स्टंट असं क्रश लिंबाचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. या स्टेजला गॅस बंद करायचा व हे लोणचं थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झाल्यानंतरच एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं. आता मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही याला डायरेक्ट जारमध्येही भरून ठेवू शकता. आता हे एकमेव लिंबाचं लोणचं असं आहे की जे बनवल्याबरोबर लगेचच खाता येतं. खूप छान चटपटीत असं लागतं. थोडंसं जर घट्ट झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घालू शकता. हे लोणचं बनवते वेळी एवढंच लक्षात ठेवायचं की लिंब अगदी पातळ सालीचे घ्यायचे व लिंबातील सर्व बिया काढूनच लोणचं बनवायला घ्यायचं. 1 ते 2 वर्ष हे लिंबाचं लोणचं अजिबात खराब होत नाही व खायलाही खूप छान टेस्टी लागतं. जेव्हा तोंडाला काही चव नसते, भाजी खावीशी वाटत नाही, तेव्हा तुम्ही हे लोणचं बनवून खाऊ शकता. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. बाय बाय.